मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असे का म्हटले जाते? मी पुणे आणि इतर काही स्थळावर राहून काही गोष्टी अनुभवल्या आहेत. आपल्याकडे 3 टाईपचे व्यवसायवाले आहेत. व्यवसाय म्हणजे देव, प्रामुख्याने मारवाडी, सिंधी इत्यादी. व्यवसाय म्हणजे जगण्यासाठीची धडपड, बिहारी, यूपी इत्यादी. काही करायला आहे नाही म्हणून व्यवसाय करून बघूया मराठी माणूस. जे पहिलं टाईप आहे ते व्यवसायाला देव मानतात. शिस्तबद्ध आणि चोख नजरेने व्यवसाय करतात. लोकांना ऑब्झर्व करण्यात तबेज असतात. पिढ्यानं पिढ्या व्यवसाय कसा चालवायचा हे आपल्या लोकांकडून शिकतात. व्यवसाय करताना हार नाही मानत आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे हे जाणतात. फ्युचर प्लॅनिंग करून असतात, सोबत इन्व्हेस्टमेंट पण. दुसरी टाईप जी आहे ते काही करून परिवारासाठी व्यवसाय करायला येतात. ते मग पाणीपुरी असो की काहीही, रोज ठेला लावणार. कोणी येऊ ना येऊ, कोणी आला तर त्यांना लगेचच जे पाहिजे ते देणार. यामध्ये आपण अपवाद आहे, पण हे मराठी माणसापेक्षा जास्त डेडिकेटेड असतात. आता आपल्या व्यवसाय करत असलेला बघू. शॉप, दुकान जे काही आहे ओपन करून बसायचं. कोणी आलास तर बसूनच उत्तर. कोणी गिराईक आला तर सरळ नाहीये हे अवेलेबल. थोडा फायदा झाला व्यवसायामध्ये, आयफोन, बुलेट घ्या. दुकान, शॉपवर कोणीतरी ठेवा आणि शेटगिरी करा. व्यवसाय टाकला 2-3 महिने झाले, प्रॉफिट तेवढा नाही, शॉप बंद. मेन तर हे फ्रँचायझी घ्या आणि मग ॲटिट्यूड असा की आपला ब्रँड आहे. इंस्टावर चपलीगिरी, युवा उद्योजक आणि दुकान बंद करायचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मराठी माणसाची मित्रमंडळी खूप मोठी असते. व्यवसाय टाकल्या मित्रमंडळीची उधारी खाते चालू आणि सामानाचे पैसे परत एक पण नाही देत. बस आश्वासन देतात, भाऊ उद्याच देतो, भाऊ परवाच देतो, भाऊ संध्याकाळीच देतो. आणि सामान घेतल्यावर मग तो भाऊ 15 दिवस दिसतच नाही. व्यवसाय नीट फ्लोमध्ये आहे का? प्रॉफिटचं काय? काही फ्युचर प्लॅनिंग नाही. फक्त शो करायचं की आपला व्यवसाय आहे आणि बस. नो कॉन्सिस्टन्सी, जे जसं तसं चालवायचं. अँड ग्रोच्या विषय नो प्लॅन. हे मेन आहे जे मागे टाकते. यशस्वी व्यवसाय होण्यापासून या प्रश्नावर सगळ्यांचे मत वेगवेगळे असू शकतात. हे माझं मत होतं. तुम्ही आपले मत मांडू शकता. धन्यवाद.